वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांचा संघर्ष पेटलाय। स्थानिक नागरिकांनी खवळलेल्या समुद्रात उतरत जलसमाधी आंदोलन सुरू केले। पहा, समुद्राला भरती येतेय असं असताना सुद्धा स्थानिकांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मागील तासाभरापासून समुद्रातील पाण्यात उतरत स्थानिकांचं हे आंदोलन सुरू। हायटाईड ड्रोन सर्वे जवळपास पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे। मात्र पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून घेऊयात। रुपेश, साधारणतः 1 तासापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे आणि हे आंदोलन सुरूच आहे। समुद्रही खवळलेला आहे, काय अपडेट? नक्कीच साधारणतः 2.5 तासाच्या वर जो आहे तो कालावधी होऊन गेलेला आहे। ड्रोन सर्वे विरोधात येथील स्थानिक जे आहेत ते मच्छीमार आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी साधारणतः 2.5 तासापासून आंदोलन जे आहे त्यांचे जलसमाधी आंदोलन हे जे आहे ते सुरू आहे। एकंदरीत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे दखल घेतली जात नाही, त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते सुरूच आहे। साधारणतः कमरेवर पाण्यापर्यंत मच्छीमार जे आहेत ते समुद्रामध्ये उतरलेले आहेत। हायटाईड जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे समुद्राच्या लाटाही वाढत चाललेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याची माहिती जी आहे ती मच्छीमारांकडून येत आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।